मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय अशी एक बातमी जी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. होय, तुम्ही जे टायटल वाचलं ते अगदी खरंय. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप होण्याची वेळ जवळ आलीय. इतके दिवस आपण फक्त चर्चा ऐकत होतो, पण आता जी माहिती समोर येत आहे ती ऐकून भले भले राजकीय पंडित सुद्धा डोक्याला हात लावून बसलेत. ज्या गोष्टीची कुणी कल्पनाही केली नव्हती ती गोष्ट आता घडायच्या मार्गावर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य समजले जाणारे, ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत, असे आपले लाडके नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब आता एक असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत ज्यामुळे सध्याचं सरकार पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळण्याची शक्यता निर्माण झालीय. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वीच अजितदादांच्या गटात आणि शरद पवार साहेबांच्या गटात विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आता जी बातमी आपल्या हाती लागली आहे ती याहीपेक्षा भयंकर आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ हे आता स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. छगन भुजबळ हे पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या गटात प्रवेश करण्यासाठी हालचाली करत असल्याची जोरदार चर्चा आता मंत्रालयाच्या लॉबीपासून ते गावच्या पारापर्यंत सुरू झाली आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ते एकटे येत नाहीत, तर त्यांच्यासोबत तब्बल 57 आमदारांचा पाठिंबा घेऊन ते शरद पवार साहेबांच्या भेटीला जाणार असल्याचं समजते आहे. विचार करा, 57 आमदार. जर एवढा मोठा गट एका बाजूने दुसऱ्या बाजूला गेला तर महाराष्ट्राच्या सत्तेचं गणितच काय? पण इतिहासच बदलून जाईल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळं अचानक कसं काय घडलं? कालपर्यंत तर भुजबळ साहेब अजितदादांच्या गटाची बाजू भक्कमपणे मांडत होते. मग आज अचानक अशी काय जादू झाली? तर मित्रांनो, राजकारणात जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं तेच खरं असतं. या मोठ्या निर्णयामागे एक मोठी नाराजी दडलेली आहे. आपल्याला माहीतच आहे की अजितदादांच्या गटात सामील झाल्यानंतर भुजबळ साहेबांना जे स्थान मिळायला हवं होतं, जो मान मिळायला हवा होता, तो मिळत नसल्याची खंत त्यांच्या मनात कुठेतरी खोलवर रुजलेली होती. विशेषतः अजितदादा गटात त्यांना मनासारखे मंत्रिपद न मिळाल्याने ते प्रचंड नाराज होते. अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. त्यांना अपेक्षित असलेलं वजनदार खातं न मिळणं आणि पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना डावललं जाणं, यामुळे त्यांची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली होती. एखाद्या वाघाला पिंजऱ्यात कोंडून ठेवावं आणि त्याला शिकार करू देऊ नये, तशी काहीशी अवस्था भुजबळ साहेबांची झाली होती की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण भुजबळ साहेब म्हणजे संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. अशा नेत्याला जेव्हा साईडलाईन केलं जातं तेव्हा त्याचा उद्रेक होणारच, हे तर ठरलेलं असतं. आणि आता तोच उद्रेक, तोच राजकीय स्फोट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून भुजबळ साहेब आणि शरद पवार साहेबांच्या विश्वासू माणसांमध्ये गुप्त बैठकांचं सत्र सुरू आहे. या बैठका मध्यरात्री कोणालाही पत्ता लागू न देता पार पडल्या आहेत. या बैठकांमध्येच घर वापसीचा संपूर्ण प्लॅन ठरल्याचं बोललं जात आहे. शरद पवार साहेब, ज्यांना आपण राजकारणातील पितामह भीष्म म्हणतो, त्यांनी नेहमीच सांगितलं आहे की ज्यांना आपली चूक सुधारून परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. जुन्या शिवसैनिकाचा बाणा असलेले भुजबळ साहेब आणि मुरब्बी राजकारणी असलेले पवार साहेब यांचं नातं तसंच जुनं आहे. मध्ये काही काळ दुरावा आला असला तरी मनाचे बंध तुटले नव्हते. आता तीच जुनी नाळ पुन्हा जोडली जात आहे. 67 आमदारांचा आकडा काही लहान सहान नाही. हा आकडा सरकार पाडू शकतो आणि सरकार बनवूही शकतो. त्यामुळेच आता सत्ताधारी पक्षाच्या गोटात प्रचंड खळबळ माजली आहे. अनेकांचे फोन नॉट रिचेबल येत आहेत, तर अनेकांनी तातडीने मुंबईकडे धाव घेतली आहे. ही बातमी जर खरी ठरली तर महाराष्ट्राच्या नकाशावर एक नवीन राजकीय चित्र आपल्याला पाहायला मिळेल. जे लोक म्हणत होते की शरद पवार साहेबांचा पक्ष संपला, त्यांना हे चोख प्रत्युत्तर असेल. कारण भुजबळ साहेबांसारखा ओबीसी चेहरा आणि त्यांच्या पाठीशी असलेली 57 आमदारांची ताकद जेव्हा शरद पवार साहेबांच्या मुत्सद्दी राजकारणाला येऊन मिळेल तेव्हा काय होईल याचा विचार करूनच विरोधकांना घाम फुटला असेल. सध्या मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळात फक्त आणि फक्त याच विषयाची चर्चा आहे. भुजबळ साहेब काय करणार, कधी करणार, या प्रश्नांनी सर्वांची झोप उडवली आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, भुजबळ साहेब हे अत्यंत हुशार राजकारणी आहेत. ते आपला पत्ता कधीच उघड करत नाहीत. सध्या ते माध्यमांसमोर काहीच बोलत नसले तरी त्यांच्या मौनातच मोठं वादळ लपलेलं आहे. शांतता ही वादळापूर्वीची असते असं म्हणतात. सध्याची ही शांतता सुद्धा तशीच आहे. आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसात एक मोठी पत्रकार परिषद होऊ शकते किंवा थेट राजभवन गाठलं जाऊ शकतं. विचार करा, त्या दिवशी काय माहोल असेल. टीव्हीचे पडदे हळू लागतील, ब्रेकिंग न्यूजचे फ्लॅश सतत चमकत राहतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फक्त एकाच नावाची चर्चा असेल, छगन भुजबळ. या 57 आमदारांमध्ये कोण कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असेल. यामध्ये अनेक बडे चेहरे आहेत जे सध्याच्या कारभारावर नाराज आहेत, ज्यांना वाटतं की त्यांच्या मतदारसंघातील कामं होत नाहीत, निधी मिळत नाही. अशा अनेक आमदारांची मोठ
भुजबळ साहेबांनी बांधली आहे. ही मोठ इतकी घट्ट आहे की ती फोडणं आता कोणालाही शक्य होणार नाही. शरद पवार साहेबांची रणनीती आणि भुजबळ साहेबांचा आक्रमकपणा, जेव्हा हे दोन प्रवाह एकत्र येतील तेव्हा जो महापूर येईल त्यात अनेकांचे मनसुबे वाहून जातील. या सगळ्या घडामोडींकडे बघताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. तिथे फक्त सत्तेचं गणित आणि जनतेचं हित असतं.